महाराष्ट्राच्या समाजसेवा आणि श्रमिक चळवळीचे प्रणेते असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानं सर्वसामान्यांचा, विशेषतः कष्टकरी आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांचा एक मोठा आवाज हरपलाय. अखेरपर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर काल प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज सायंकाळी 5:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शीलाताई, मुले असीम आणि अंबर, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेली धुसफूस, कुरघोडी आणि नेत्यांची पळवापळवी अखेर थांबणार आहे. राज्यात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सोमवारी उशिरा 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेमध्ये महायुती एकत्र लढण्यावर एकमत झाल्याचं समजते. सत्ताधारी महायुती मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलाचे काही व्हिडिओ पोस्ट केलेत. हे व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असं म्हणत सरकारला धारेवर धरलंय. तसंच या व्हिडिओत दिसणारे आमदार कोण आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलाय. सोशल मीडियावर 3 व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे, जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत. अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ पोस्ट करत सरकारलाच अनेक सवाल केलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं सायनमधील सुमारे 2 एकर मोकळा बीएमसीचा भूखंड 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातला शासन आदेश 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलाय. या भूखंडासाठी बीएमसीकडून एक रकमी 9.7 कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयांचे सवलतीच्या दराने भाडे आकारले जाईल. या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय. या जमिनीची बाजारभावानुसार सध्याची किंमत तब्बल 247 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र हा भूखंड विश्व हिंदू परिषदेला वर्षाला फक्त 10,000 रुपये इतके नाममात्र भाडे घेऊन देण्यात आल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्यानं गारठ्याचं प्रमाणही वाढलंय. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर पुढील 2-3 दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचं प्रमाण वाढले. पुढील 2-3 दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. या दरम्यान किमान तापमान 16 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. आता बातमी जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे. वडील अनुसूचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यास कोर्टानं मंजुरी दिली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणास मदत करण्याच्या उद्देशानं कोर्टानं हा दुर्मिळ निर्णय दिलाय. विशेष म्हणजे मुलाला वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर अद्याप निर्णय बाकी असताना कोर्टानं हा निर्णय दिलाय. या प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. गोव्यातील नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. क्लबचे दोन्ही मालक देश सोडून पसार झालेत. नाईट क्लबच्या आगीत 25 नागरिकांच्या मृत्यूनंतर मालक रात्रीतून देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. रोमिओ लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथुरा हे देश सोडून पळालेत. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर काही तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानानं थायलंडमधील फुकेत गाठलं असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी FIR दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपीच्या संबंधित ठिकाणांवर धाडी घातल्या, पण दोघेही फरार असल्याचं सांगण्यात येते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जाते. ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांसह परदेशी कृषी उत्पन्नावर नवीन शुल्क लादण्याचा विचार करू शकतं असे संकेत दिलेत. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी हे विधान केले. यावेळी शेतकऱ्यांनी स्वस्त परदेशी उत्पादनांचा अमेरिकन बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांबद्दल तक्रार केली होती. त्यावर बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले. अमेरिकन शेतकऱ्यांसाठी $12 अब्ज मदत पॅकेजच्या घोषणेदरम्यान ही बैठक झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी हे संकेत दिलेत. क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं अखेर लग्न मोडलंय. स्मृतीने स्वतः याविषयी पोस्ट करून माहिती दिली. त्यानंतर स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण स्मृतीच्या नात्यातील निर्णयासोबत जेमिमानं केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. जेमिमानं इंस्टाग्रामवर एका बँडचं गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्या गाण्यातील बोल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मॅन आय नी हे गाणं हा बँड गातोय. या गाण्यातील बोल स्मृतीच्या परिस्थितीशी जुळत असल्याचं चाहत्यांचं मत आहे. काहींनी तर या गाण्याला थेट स्मृती आणि पलाशच्या नात्याशी जोडलंय. बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये गायिका कनिका कपूर परफॉर्मन्स करत असताना अचानक प्रेक्षकांमधील एका चाहत्यानं स्टेजवर उडी मारली आणि तिला आक्षेपार्हपणे मिठी मारण्याचा प्रयत्न केला. कनिकानं लगेच त्या चाहत्याला दूर ढकलून दिलं. या सगळ्यात कनिकानं आपलं परफॉर्म करणं अजिबात थांबवलं नाही. त्यानंतर कनिकाच्या सहकलाकारांनी आणि बाउन्सरनी चाहत्याला स्टेजवरून बाहेर काढलं. कनिका कपूरवरील या लज्जास्पद कृत्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. काही जण महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न देखील उपस्थित करतायत.